काय रे चिंट्या, गमलं का तुले मामाचे गावले? माया आठवण नव्हती येत का तुले तती? हा बाप्पा, लय गमत जाय मला मामाच्या गावले. आणि तुमची आठवण काही एवढी येत नव्हती मला. असं काले का? त्या पप्पाले भुलला तू तती मामाच्या गावले गेल्यावर? बरं जाऊ दे. काय काय केलं मग मामाच्या गावले? आम्ही मस्त वावरात जात जाऊ ते विहिरीतल्या पाण्यानंच पाईपाच्या धारेखाली आंघोळ बी करत जाऊ, मस्त खेत जाऊ आम्ही. मग लयच मजा केली तुझ्या चिंट्या तती. पप्पा, आम्ही वावरातले आंबे बी बम खाल्ले. बरं चिंट्या, तू आता काही माई आठवण नाही काढली तती. अजून कुणीच नाही काढली का माई आठवण? मम्मी आणि आजी रोज तुमची आठवण काढत होते बा, आणि कधी कधी मावशी बी काढे. बरं, त्या कशी का आठवण काढत होत्या मग माई? मम्मी अशी म्हणे की चिंट्याचा बाप आजचा पेला तती नाही करत, मीरा बाईतीन बाई सारखा पलंग धरून राहते. असं अजून काय म्हणे तुझी मम्मी? जातचं बुळ हलवत नाही म्हणे अजून. मग तुझी आजी काय म्हणे? आजी तुम्हाला आईदी बोका म्हणे, आणि आईले म्हणे त्यास लावून ठेवलं त्याले. बरं, तुझी मावशी काय म्हणे रे मले? मावशी मावशी अशी म्हणे की तुम्ही बकासूर आहे म्हणे, मीरा खात राहते आणि दिवसभर हाकत राहते म्हणे. तुझी मम्मी बोलली नाही का मग त्याले काही? नाही वाटते, मम्मी काही नाही बोलली वाटते. लय हसत जात आहे त्या तिघी जणी. आणि मम्मी म्हणे मावशीले बरोबर हाय व पूजे तुया जावे दिवसभर चरत राहते आणि हाकत राहते म्हणे. आणि हो आजी बी म्हणे तुम्ही काय राक्षस आहे म्हणे, मीरा हळू हळू सकून सकून लेत तोंड धुता म्हणे, आणि पुऱ्या गावाला आवाज जाते म्हणे. चिंट्याले का तूच सांग आता, मी एवढा खातो काय? मी का त्या राक्षसासारखा मोठमोठ्यानं तोंड धुतो काय? काय माहित बा, मी तर सकून सकून झोपूनच राहतो. पण आजी तुम्हाला झांबला बी म्हणे. काय? तुझी आजी मला झामला म्हणे? हो, मम्मी बी म्हणे खरंच हो माय लय झांबलाय माय नवरा. अर्धा घंटा लावते म्हणे संडासात, आणि आंघोळीला बी अर्धा घंटाच लावते. आणि बाजारात गेला की भाजीपाला बापा बापा एवढा खराब आणते की बस विचारू नको माय. आणि लवकर येते नाही, त्या पुरा बाजार एक एक दुकान फिरते आणि काय करते देव जाणे. पालक सांगितले की आंबट चुका आणते म्हणते. असं अजून काय काय म्हणत त्या? आजी म्हणे हा झामला ऑफिसात कसं काम करत असेल बा. तूच सांग चिंट्याला का मी का झामला होय का? फक्त माझ्या वजनामुळे मी हळूहळू काम करतो बा. पप्पा, मावशी तर तुम्हाला मार्का बैल म्हणे. मम्मी मग म्हणे की हो पूजे बरोबर आहे तोय. हा चिंट्याचा बाप मार्का बैलच आहे, नीरा भांडतच राहते माझ्यासोबत. मार्क्या बैलासारखा नीरा अंगावर येते आणि भांडत राहते माझ्यासोबत. का हो पप्पा, कुंभकर्ण कोण होता? काऊन काय झालं? मम्मी तुम्हाला कुंभकर्ण म्हणे, नीरा घोरतच राहता म्हणे, मोठमोठे आवाज काढू काढू घोरता म्हणे. असं काय? अशा बोलत होत्या मग तुझी मावशी, तुझी आजी आणि तुझी मम्मी माय बाऱ्यात? बरं बरं चिंट्या, पण तुझ्या मम्मीला सांगू नको बरं मी हे सगळं तुला विचारलं म्हणून.